ह्या ठिकाणी देखील आता जाळ्या लावण्याचं काम चालू केलं आहे. तुम्ही आता समोर बघू शकाल. वरती बघा थोडं घरासारखं तुम्हाला दिसत असेल आणि तिथूनच बघा ह्या नवीन अशा जाळ्या लावल्या आहेत. ही जी दगडी आहेत ती कशासाठी ह्या ठिकाणी आणून टाकलेली आहेत ती आता आपल्याला काही अंदाज नाही, कारण मागच्या वेळेला देखील ही दगडी अशीच होती. हा जो पूर्णपणे पॅच आहे या पॅचमध्ये ती गाडी उलटी पडली होती. तुम्हाला मी जर क्लिप भेटली तर क्लिप देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन. डाव्या साईडला बघा ही लाईन पूर्णपणे बंद आहे आणि ह्या लाईनमध्ये आता काम चालू आहे. हे बघा खाली आहे पूर्णपणे पेडेगाव. या पेडेगावाला सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची शक्यता खूप जास्त असते या परशुराम घाटामध्ये. हा परशुराम घाट अजून तेवढा असा क्लिअर नाही झाला आहे जेवढा व्हायला पाहिजे. सो कुठेतरी काम अजून चालू आहे, प्रगतीपथावर काम चालू आहे. तर मित्रांनो मी तर एवढंच सांगेन की जर परशुराम घाटामध्ये येत आहे तर जरा थोडी काळजी घ्या. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा परशुराम घाटामध्ये. परशुराम घाटाची व्हिडिओ का करतोय, कारण या घाटामध्ये बरेचसे वारंवार आता ॲक्सिडेंट देखील होत आहेत. सो कुठल्या भागामध्ये मागच्या वेळेला ॲक्सिडेंट झालं होतं ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि पुन्हा एकदा मित्रांनो या परशुराम घाटाची अपडेट तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो. सो व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. समोरच बघू शकता वाजलेले आहेत दुपारचे 2:30. ह्या उन्हातून मित्रांनो आता आपण ही अपडेट बघण्यासाठी चाललेलो आहोत. तर मग व्हिडिओमध्ये मित्रांनो बनून राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दुपारचे 2:30 वाजलेत, कडाक्याचं ऊन पडलंय मित्रांनो. इकडे बघा संपूर्ण ह्या पट्ट्यामध्ये जाळी लावण्याचं काम झालं नव्हतं, पण आता इकडे देखील जाळ्या वगैरे लावलेल्या आहेत. मध्यंतरी आपण जे बघितलं होतं ते अगदी इथे पुढे इथपर्यंत जाळ्या लावलेल्या आहेत. आता पुढे देखील जाळ्या लावण्याचं काम चालू केलं आहे. इकडे माझ्या उजव्या हातात तुम्ही आता बघा, थोडं झूम करतोय हे बघा. सो इकडे देखील जाळ्या लावल्यात. आता पावसाळ्याला फक्त पकडून चला 2 महिनेच बाकी आहेत. पुढचा मे महिना आणि मग जूनचा ऑलमोस्ट जून महिन्यामध्ये पाऊस चालू होतोच. सांगायचं गेलं तर या परशुराम घाटामध्ये मित्रांनो आता ॲक्सिडेंटचं प्रमाण देखील बरंच वाढलेलं आहे. सो ते देखील तुम्हाला मी आता थोडक्यात दाखवतो. एक मागे आता इथून मागे म्हणजे आठवडा पण नसेल झाला एक ॲक्सिडेंट झालं होतं परशुराम घाटामध्ये. इतकं भयंकर ॲक्सिडेंट झालं होतं ना, म्हणजे अंगावर बघताना अक्षरशः शार येतील अशा प्रकारचं ॲक्सिडेंट या परशुराम घाटामध्ये झालं होतं. हे बघा इकडे म्हणजे जवळजवळ आता काम यांनी जाळ्या लावायचं झालेलं आहे यांचं पूर्ण. जो मधला पॅच आहे त्या पॅचचं काम मी वारंवार सांगतो की काम बाकी होतं. सो तो आपण थोडक्यात पॅच देखील बघणार आहोत. आता आपण त्या पॅचवर आहोत ज्या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू आहे. तुम्ही आता माझ्या डाव्या साईडला बघा ही लाईन पूर्णपणे बंद आहे आणि ह्या लाईनमध्ये आता काम चालू आहे. हे बघा सर्व माती वगैरे आणून पडलेली आहे आणि इकडे खाली JCB वगैरे आलेलं आहे. दुपारच्या वाजलेल्या 2:30 तरी देखील भर उन्हात मित्रांनो काम चालू आहे, कारण पावसाळा देखील येतोय. सो लवकरात लवकर हा जो पॅच आहे तो त्यांना कंप्लीट करायचा असेल माझ्या मते. त्यामुळे काम तर खूप जोरदार पद्धतीने परशुराम घाटामध्ये चालू आहे. तुम्ही माझ्या डाव्या हाताला सर्व अगदी गोष्टी बघत असालच. आणि आता आपण चाललो आहोत टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने, म्हणजे त्या रूटला आता आपण आहोत. आणि मागे आता जी गाडी पलटी झाली होती ती कुठल्या ठिकाणी पलटी झाली होती ते तुम्हाला आता मी थोडक्यात दाखवतो. इकडून खालून माझ्या उजव्या हाताला तुम्ही बघू शकता जो रोड गेला आहे छोटासा, तो सर्व्हिस रोड आहे. डायरेक्टली पलीकडच्या साईडला कनेक्ट होतो. पण आता आपण जरा थोडं इथूनच पुढे जाऊया. तर आता आपण आहोत बरोबर एका महत्त्वाच्या पॉईंटवर, ज्या ठिकाणावर मित्रांनो वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. समोरच बघतो तुम्ही, ही आहे आपली वाशिष्ठ नदी, हा आहे आपला सर्व्हिस रोड आणि समोरच इकडे काहीतरी काम चालू आहे कदाचित. आणि ह्या ठिकाणी आता आम्ही थांबलो आहे, म्हणजे हा एक असा स्पॉट आहे. आणि समोरच आहे आपला मुंबई गोवा महामार्ग. सरळ गेलात तर मुंबईला जाल, इकडे गेलात तर चिपळूणला जाल. पलीकडेच म्हणजे पलीकडच्या साईडलाच मित्रांनो ॲक्सिडेंट झालं होतं इथून मागे काही दिवस आधी. आणि कसं ना मित्रांनो, हे जे ॲक्सिडेंट होतात त्याला काय गोष्टी कारणीभूत आहेत त्या आता तेवढ्या असे समजत नाहीत. कारण हा जर तुम्ही पॅच बघाल समोरचा, तर हा पॅच तसा चांगला आहे, म्हणजे असं वाटत नाही की बाबा रस्ता खराब आहे किंवा काय कुठल्या गोष्टी डेंजर आहेत की जिथे अपघात घडू शकतो. पण तरी देखील खूप मोठ्या प्रकारचा अपघात मित्रांनो ह्या भागामध्ये घडलेला होता इथून मागे काही दिवस आधी. म्हणजे इतकी भयंकर कंडिशन होते ना कधी कधी, कारण ती गाडी लिटरली म्हणजे अशी गोलंटी खाऊन मग पलीकडे पडली होती. इतकं भयानक ॲक्सिडेंट झालं होतं. आणि माझ्यामध्ये कदाचित रात्री झालं असावं, बरेच जण म्हणतात रात्रीच झालं आहे, कदाचित ड्रायव्हर झोपेत गेला असावा किंवा असं काय काय गोष्टी म्हणतात. आता ज्या काय गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लिअर नाही झाल्या आहेत. बट सांगण्याचा विषय हाच आहे की मित्रांनो परशुराम घाट अजून तेवढा असा क्लिअर नाही झाला आहे जेवढा व्हायला पाहिजे. सो कुठेतरी काम अजून चालू आहे, प्रगतीपथावर काम चालू आहे. तर मित्रांनो मी तर एवढंच सांगेन की जर परशुराम घाटामध्ये येत आहे तर जरा थोडी काळजी घ्या. गडबड करू नका गाडी चालवताना, कारण शेवटी हा घाट आहे. आणि बघा बरेचसे जे ड्रायव्हर्स आहेत ते कसे आहेत मुंबईवरून येणारे असतात किंवा मग ज्यांनी सिटीमध्ये गाडी चालवलेली असते, त्यामुळे त्यांना एवढ्याशी जजमेंट पटकन येत नाही. बट कसं आहे कोकणातले रस्ते अजून देखील वळणावळणांचे आहेत, त्यामुळे थोडी काळजी घ्या. आणि मी तर म्हणेन की परशुराम घाटामध्ये काळजी घ्याच, कारण तुम्ही पूर्णपणे बघू शकता इकडे देखील अजून असे डायव्हर्जन वगैरे पडलेले आहेत. हे बघा म्हणजे प्लेन असा रस्ता झालेलाच नाही. आता बघा गाडी ह्या साईडला येईल बघा, हे बघा. सो अशा प्रकारचे डायव्हर्जन वगैरे मध्ये मध्ये आहेत. सो ती एक काळजी आहे. त्यामुळे गाड्या एकदम सावकाश चालवा मित्रांनो.
हीच एक विनंती आहे. सो ती गाडी कुठल्या साईडला पलटी झालेली त्याचं तुम्हाला दाखवतो. आता आपण जरा वरती आलेलो आहोत, म्हणजे वरून तुम्हाला एक प्रॉपर असा व्ह्यू दाखवतो. ॲक्च्युली खाली काय तुम्हाला एवढं प्रॉपर दिसणार नाही तुम्हाला, म्हणून थोडंसं वरती आलो आपण दाखवण्यासाठी. ॲक्च्युली हा दुपार आहे आणि आपण फिरतोय, पण ठीक आहे मित्रांनो. कसं आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टींची अपडेट देणं फार जास्त गरजेचं आहे. सो त्यासाठी आपण हे सर्व करतोय आणि तुमचं देखील प्रेम सपोर्ट खूप जास्त असतो, त्यामुळे ही गोष्ट करणं काही मोठी नाही. आपण नक्कीच तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या घेऊन येऊ. मगाशी आपण तिथे होतो त्या ठिकाणी आणि आता आपण वरती आलेलो आहोत. एक्झॅक्टली तुम्हाला दाखवतो. ती जी गाडी आहे ती मित्रांनो ह्या भागामध्ये पडली होती, म्हणजे इकडे समोर तुम्ही बघू शकता. म्हणजे कसा आणि कुठून तो आला हेच काय आयडिया नाही, बट हा जो पूर्णपणे पॅच आहे या पॅचमध्ये ती गाडी उलटी पडली होती. तुम्हाला मी जर क्लिप भेटली तर क्लिप देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन. क्लिप जर तुम्ही बघितलात ना तर अक्षरशः तुमच्या देखील अंगावर काटा येईल. म्हणजे गाडी जर बघाल तर चाकं वरती झालेली गाडीची आणि वरचा जो लेअर आहे तो खाली, म्हणजे अशी गाडी पलटी अक्षरशः झालेली. म्हणजे मला वाटतं की खूप मोठी इंजुरी झाली होती मित्रांनो त्यावेळेला. आणि इथेच पुढे ट्रकाचा देखील मित्रांनो एकदा ॲक्सिडेंट झाला होता. सो अशा काही गोष्टी आहेत ज्या परशुराम घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला जर दिसताना जरी हा रोड बऱ्यापैकी वाटत असेल तरी काय गोष्टी आहेत, काय गोष्टींची कामं अजून देखील चालू आहेत. त्यामुळे परशुराम घाटामध्ये मित्रांनो जर येत आहे तर गाड्या जरा थोड्या सावकाश चालवा. कारण कसं आहे, हे जे डायव्हर्जन आहेत हे डायव्हर्जन रात्रीचे पटकन विजिबल होत नाहीत. आपण जरी म्हटलं तरी तितकं असं विजिबल होत नाही. आता जे डेलीचे आहेत त्यांना माहिती पडतं की बाबा इथे डायव्हर्जन आहे, बट काय वेळेला पटकन विजिबल होत नाही. सो ती एक थोडी काळजी आहे. इथून जो पॅच चालू होतो तो जरा थोडा रिस्की आहे, इथून मग अगदी पुढेपर्यंत. मग त्यानंतर पुन्हा एकदा जो रोड आहे तो पूर्ण चांगला झाला आहे. मग इथून वर गेलात परशुरामचा जो स्टॉप आहे तिथून मग पुढे पूर्ण रोड चांगला आहे. सो मधला हा जो पॅच आहे ह्या पॅचमध्ये जरा थोडी आपल्याला काळजी घ्यावी लागते गाडी चालवताना. तसा आता हा पॅच तुम्ही बघतात बऱ्यापैकी झालेला आहे, काय हरकत नाही. इथून जो डायव्हर्जन आहे इथून मग त्यानंतर आपला टू वे पाथ चालू होतो आणि इथून मग पुढे सिंगल वे पाथ आहे. सो अशा काही गोष्टी मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता आम्ही आलेलो आहोत या अशा उंच भागावर जिथून आपण हा व्ह्यू समोर तुम्ही बघतात. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की कसं ना मित्रांनो, मला मागे देखील बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की दादा परशुराम घाटामध्ये बऱ्याचशा व्हिडिओ तुझे असतात, आम्हाला त्यातून नक्की चांगली माहिती मिळते. बट काय ना काहीतरी असे अपडेट तुझ्या व्हिडिओतून झाले तर खूप बरं होईल. कसं आहे मित्रांनो, आपण नेहमीच तुमच्यासाठी काय ना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही ना काही गोष्टी चांगल्या झाल्या तर ते चांगलंच आहे. बट तुम्ही आता पाठीमागे बघाल खाली आहे पूर्णपणे पेडेगाव. या पेडेगावाला सर्वात जास्त धोका असतो तो म्हणजे पावसाळ्यामध्ये, कारण पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याची शक्यता खूप जास्त असते या परशुराम घाटामध्ये. आता तुम्हाला हा पॅच पूर्णपणे क्लिअर वाटत असेल, पण जर तुम्ही पुढे गेलात तिकडे पाठीमागे तर तिकडे मित्रांनो दरडप्रमाणे क्षेत्र आहे. सो त्या भागामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भीती असते पावसाळ्यात. सो आय होप की आशा करूया की ह्यावर्षी अशा काही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळणार नाहीत. कारण मित्रांनो खूप जीवितहानी देखील झालेली आहे इथून मागील काही वर्षांमध्ये. त्यामुळे असं काय होऊ दे नको हीच ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. आणि नक्कीच तुम्हाला मित्रांनो मी प्रत्येक आपण पावसाळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांची मी अपडेट तुम्हाला देत राहणार, एवढं मात्र 100%. सो चला आपण जरा दुसरीकडे जाऊया आणि दुसऱ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. तर आत्ता आपण आलेलो आहोत तिकडे थोडं खाली, म्हणजे आपला जो जुना विसावा आहे त्या ठिकाणी आत्ता आपण आलेलो आहोत. समोरच बघू शकता मित्रांनो, हा आहे आपला जुना विसावा पॉईंट. मित्रांनो इथे खूप साऱ्या मेमरीज आहेत बऱ्याचशा लोकांच्या, कारण आम्ही तर इथे डेली यायचो संध्याकाळचं वगैरे. कारण इथून जो मित्रांनो नजारा दिसतो ना संध्याकाळचा खूप सुंदर. आणि बघू शकता संपूर्ण अगदी सावळी आहे या ठिकाणी. आणि माझ्या मते हे वडाचं झाड आहे का कोणत्या चुका होऊ शकतात माझ्याकडून, बट कसलं झाड आहे बघा मित्रांनो. आणि सुंदर ह्या ठिकाणी सावळी आपल्याला पाहायला मिळते. आणि माझ्या मते परशुराम घाटामध्ये बरेचसे जे टुरिस्ट येतात ते काय आहे आता हल्ली तिकडे पुढे थांबतात, जो नवीनवाला विसावा झाला आहे त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी अशी सावळी तुम्हाला बघायला मिळणार नाही जी आता ह्या ठिकाणी बघायला मिळते आम्हाला. हे बघा इथूनच वर गेलात की सरळ आहे पुढे परशुराम स्टॉप. आणि ही संपूर्ण मित्रांनो ह्या ठिकाणी सावळी आपल्याला पाहायला मिळते. झाडांचं महत्त्व ह्या ठिकाणी आल्यावर कळतं. एकदम म्हणजे खूप सुंदर मित्रांनो शांतता आहे या ठिकाणी आणि सावळी तर खूप लाजवाब. तर मित्र हो, आता आपण आलो आहोत बरोबर नवीन विसावा पॉईंटची इथे, ती माझ्या पाठीमागे बघू शकता. आणि मागच्या वेळेला आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही जी दगडी आहेत तुम्ही आता माझ्या पाठीमागे बघू शकता, ही जी दगडी आहेत ती कशासाठी ह्या ठिकाणी आणून टाकलेली आहेत ती आता आपल्याला काही अंदाज नाही. कारण मागच्या वेळेला देखील ही दगडी अशीच होती आणि आता देखील दगडी आहेत, फक्त काय विषय की थोड्या प्रमाणात कमी झालेली आहेत. इकडे पण बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी सर्व ही जी दगडी आहेत ती ह्या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत. माझ्या मते कदाचित रस्त्यावरची कामं करतायत तिथून जी दगडी आहेत ती उचलून ह्या ठिकाणी ठेवली असावीत. सो हे एक मित्रांनो अपडेट आहे की मागच्या वेळेला आपण बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, मी डेली व्हिडिओ टाकत असतो परशुराम घाटाच्या, त्या व्हिडिओमध्ये पण ह्या ठिकाणी अशी आपल्याला दगडी पाहायला मिळालेली आणि आता देखील मित्रांनो ह्या अशा दगडी आहेत. सो हा जो सर्व्हिस रोड आहे तो बऱ्यापैकी सुंदर आहे, तसं म्हणजे असं काय आपण म्हणू शकतो की एकदम बेकार नाही. रोड पण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ठीकठाक आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला हा जो नवीन विसावा पॉईंट झाला आहे ज्या ठिकाणी मित्रांनो चित्रीकरण वगैरे रेखाटलेलं आहे पाठीमागे तुम्ही बघत असालच. आणि तिथूनच मग खाली ह्या ठिकाणी बसून आपण वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य देखील बघू शकतो. सो संध्याकाळच्या वेळेला आता आहे दुपार, त्यामुळे मी काय तुम्हाला जास्त विषय दाखवत नाही. सो चला आता पुन्हा एकदा आपण मुंबईगोवा हायवेला अटॅच होऊया आणि जाताना जो मधला जो स्पॉट आहे
त्या ठिकाणी आपण थांबून थोडं तुम्हाला काय काय गोष्टी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आलो आहोत वरती मुंबई गोवा हायवेची इथे, आणि जाताना आता आपण या मधल्या बॅचमध्ये उभं राहिलो आहे. आणि इकडे मित्रांनो एक अपडेट पाहायला मिळाली नवीन ही बघा. ह्या ठिकाणी देखील आता जाळ्या लावण्याचं काम चालू केलं आहे. तुम्ही आता समोर बघू शकाल. वरती बघा थोडं घरासारखं तुम्हाला दिसत असेल, आणि तिथूनच बघा ह्या नवीन अशा जाळ्या लावल्या आहेत. कारण तुम्हाला क्वालिटी पण समजत असेल. ज्या जाळ्या पहिल्या लावल्या त्या जरा थोड्या त्यांचा कलर जरा गेला आहे, आणि ह्या ज्या जाळ्या आहेत त्या पूर्णपणे नवीन लावल्या त्या बघा तुम्हाला दिसत असेल समोर. आणि हा जो मधला पॅच जिथे खूप मोठ्या लेवलला काम चालू आहे. सो आता आपण ह्या पॅचमधूनच खाली जाऊया. आता आपण रिटर्न चाललेलो आहोत पुन्हा एकदा चिपळूणच्या दिशेने. पुन्हा सांगतो मित्रांनो, कसं आहे आता हा एक फक्त पॅच राहिला आहे, नाहीतर मग परशुराम घाट तसा बघायला गेला तर बऱ्यापैकी झालेला आहे. हा एक पॅच लवकरात लवकर झाला तर मग खूप बरं होईल. आणि त्याचं देखील काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहातच. माझ्या उजव्या हाताला वगैरे बघा कंटिन्युअसली काम चालू आहे. सो असं नाही की काम थांबलं आहे किंवा डिले आहे, कंटिन्युअसली काम चालू आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात की दुपार आहे तरी देखील काम चालू आहे मित्रांनो, तेवढ्याच जोराने काम चालू आहे. आणि आय होप की आशा करूया की लवकरात लवकर हा जो परशुराम घाट आहे तो पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला व्हावा. आणि आता मे महिन्याचे देखील दिवस आहेत. बरेचसे आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा आपले जे फॅमिली मेंबर आहेत सर्व त्या घाटाने आता प्रवास करणार आहेत. सो नक्कीच कुठेतरी हा जो घाट आहे तो एक महत्त्वाचा ठरतो. मुंबईवरून जर कोकणात येत असाल तर नक्कीच हा देखील एक घाट खूप महत्त्वपूर्ण आहे. असा हा परशुराम घाट, ज्या घाटाची आज आपण थोडक्यात तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आजचा टॉपिक हा आपला जास्त करून जे अपघात होत होते इथून मागे काही दिवस त्याच्यावर मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इथे समोर बघा, इकडे पण तुम्ही आता पूर्णपणे बघा समोर, हे ह्या पट्ट्यामध्ये पहिला जाळ्या नव्हता लावलेला, पण आता इकडे देखील जाळ्या लावण्याचं काम चालू केलेलं आहे. ह्या जाळ्याने इतकासा काय इफेक्ट पडतो ते मला देखील काय माहिती नाही. जर तुम्हाला काय त्याच्याबद्दल थोडंफार नॉलेज असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझं देखील नॉलेज वाढेल. कारण तुम्ही जर बघाल तरी पूर्णपणे भुरमाची माती आहे, आणि ह्या मातीला रोखून ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठा टास्क आहे. कारण पाऊस पडला, पाणी जिरलं की मग आपण बघतो की पूर्णपणे जी दरड आहे ती रस्त्यावर येते. सो आता या जाळ्या त्या लावत आहेत. सो रिझल्ट नक्कीच समजेल आपल्याला या पावसामध्ये की काय असणार आहे. आय होप की सर्व काय गोष्टी आहेत ते चांगल्या व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय पुन्हा एकदा. आणि आता आपण लगभग हा जो घाट आहे तो आता ह्या ठिकाणी संपलेला आहे. नक्कीच आपण मित्रांनो तुमच्यासाठी पुन्हा एकदा रिपीटेड का होईना अपडेट देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. आता ही व्हिडिओ मी जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यानं टाकली होती. अशीच व्हिडिओ पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. जेव्हा पावसाची सुरुवात असेल तेव्हा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच की आपण आज थोडक्यात का होईना परशुराम घाटाची अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मे महिन्यासाठी गावी येत आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे, कारण लेटेस्ट व्हिडिओ आहे. जास्त काय मी दाखवलं नाही, कारण ज्या गोष्टी जरा थोड्या टर्निंग आहेत त्यात मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी ऑलमोस्ट काय घाट ओकेच आहे. सो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ माहितीपूर्ण ठरणार आहे. मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण अशा गोष्टी माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. सो चला भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आणि व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा.